काल शिवसेना नेते मान्य संजय राऊत साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचा कर्दनकाळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती अतिशय सोलापूर जिल्ह्याच्या मनातली असणारी भावना व्यक्त करून प्रतिक्रिया दिली। ती संबंध आपण महाराष्ट्राने पाहिली आणि त्याबद्दल मान्य संजय राऊत साहेबांचं सोलापूर जिल्ह्याच्या वतीने खूप खूप आभार काही लोकांनी मानले। आज त्याचाच भाग म्हणून आज सांगोल्यातील सकाळी वृत्तपत्र वाचलं, त्यामध्ये सांगोल्यातील एक स्वतःला विधिज्ञ समजणारे, स्वतःला चारित्र्यहीन वकील समजणारे, ज्याने आबासाहेब हयात असताना आबासाहेबांच्या कुटुंबात वादविवाद निर्माण केले, आबासाहेबांच्या कुटुंबातील कौटुंबिक क्लिपा जे आबासाहेब विश्वासापोटी त्यांना सांगत होते त्या कौटुंबिक क्लिपा व्हायरल केल्या, घराघरामध्ये भांडणं लावली, भावाभावामध्ये भांडणं लावली, देशमुख कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला। ज्या आबासाहेबाला जो वकील देव मानत होता त्या दैवताशी गद्दारी केलेला वकील ह्या सांगोला तालुक्यातील जाणारा शक्तीपीठ हवे होता, त्या शक्तीपीठाच्या बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभा करतो आणि तदनंतर आंदोलन उभा केल्यानंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडून कोणत्या कारणावरती डील करून भाजपमध्ये प्रवेश करतो। आज शेतकरी कुठे गेली आणि आज त्या जयकुमार गोरेचं गोडवं गाताना वर्तमानपत्रामध्ये हा वकील दिसलेला आहे। प्रथमतः ज्या दैवत आबासाहेबाच्या असताना आबासाहेबाशी गद्दारी केली, आबासाहेबाच्या कुटुंबाशी गद्दारी केली, त्या वकिलाने नैतिकतेच्या गप्पा मारून मान्य संजय राऊत साहेबांवरती बोलू नये। आपली तेवढी उंची नाही, आपण विधिज्ञ आहात, विधिज्ञातले आपल्याला डोकं आहे। जयकुमार गोरेचं तुम्ही गोडवं कशासाठी गात आहात हे संबंध जिल्ह्याला माहित आहे। त्यामुळं जयकुमार गोरे याचं गुणगान गाऊन वकील साहेब असतील किंवा अन्य कोणी मंडळी असतील त्यांनी पालतो झोपून आबाळाला लाथा मारू नये, उंटाच्या गांडीचा मुका घेऊ नये। राहता राहिला विषय आज संजय राऊत साहेबांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कुठं तर स्टँडच्या पाठीमागे आंदोलन झालेलं समजलं। अरे तुम्ही आंदोलन करताय, अरे तुम्ही किती भाजपचे आहात? तुम्हाला हेगडेवर भाजपचे माहित आहेत का? तुम्हाला आरएसएस मध्ये मूळ लोक माहित आहेत का? भाजपची स्थापना माहित आहे का? तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी माहित आहेत का? अटल बिहारी वाजपेयींचं कधी तुम्ही पुस्तक वाचलं का? आणि जयकुमार गोरेच्या प्रेमापोटी त्याच्या पुळक्यापोटी तुम्ही आज आंदोलन करत आहात। अरे हे निषेधार्थ बाब आहे। अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती, महात्मा फुलेंवरती हा चंद्रकांत पाटील ज्या वेळेला अपशब्द बोलला त्यावेळी तुम्ही कुठल्याही वेळात लपला होता? अरे ज्या वेळेला आंब खाल्लं का पोरगं होते म्हणणारा सांगली जिल्ह्यातला कोण तो म्हातारा बोलला होता त्यावेळी तुम्ही कुठं लपला होता? अरे ज्या वेळेला महापुरुषावरती ह्या भाजपच्या लोकांनी अपमान केला, जो धोत्र्या भगतसिंह कोश्यारी याने छत्रपती शिवाजी महाराजांचे अपमान केला, त्यावेळेला तुम्ही का निषेध आंदोलन केलं नाही? अरे बंद करा, हे तुमची सगळी ढोंग लक्षात आलेली आहेत। तुम्हाला याच सीजेपीनं, काँग्रेस जनता पार्टीनं तुम्हाला तुमच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला